बाप्पाच्या लेख्यावरती ना मोराचं काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. सिम्बॉलिझम आहे, बघू शकता तुम्ही. तर त्याच्यामुळे बाप्पाचं नाव व्यंकटेश असं पडलं आहे. गळ्यात ओरिजिनल जो हार असतो ना बघा, जो 3 पेंडंटचा असतो हा बघा, जसं जे तसं ॲज इट इज, जसं जे तसा जो जशी ओरिजिनल बाप्पाच्या गळ्यामध्ये चेन असते तशी चेन त्याच्यामध्ये, आणि पूर्ण हेवी वर्क केलेलं आहे बाप्पाचा. हे गाईज, मला माहिती आहे तुम्ही आपले व्हिडिओज बघताय, तुम्हाला आवडत आहेत, पण तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला, शेअर करत नाही, कमेंट करत नाही, आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करत नाही. सो मंडळी, अजून आपल्याला खूप व्हिडिओ बघायचे आहेत. सो व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपले पुढचे ब्लॉग तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील. चला सुरू करूया. वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण आहोत तांबडशीत येथे, आणि आज आपण बघणार आहोत सार्थक आर्ट तांबडशीतचे सुंदर असे गणपती. बघू शकता समोरच त्यांचा बॅनरसुद्धा आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया, आणि आपण समोरच त्यांचा डिस्प्ले बघताय. अतिशय सुंदर असं त्यांनी डिस्प्ले लावलेला आहे. आपण पूर्ण अगोदर बघून घेऊ, नंतर मग आपण एक एक गणपतीची माहिती घेऊ. समोरला बघू शकता तुम्ही, सुंदर असे डिस्प्ले लावलेले आहेत. आस लागे तुझी देवा सरता श्रावण. आणि मंडळी, तुम्ही आता बघताय हा बघा, ओपन गणपती, क्रॉस पायवाला गणपती. सुंदर त्याचं काम आहे, पूर्ण 1 टनमध्ये बाप्पा आहे, आणि खूप गोड दिसतोय बाप्पा. कारण की काय माहिती का, बाप्पाचं आहे ना वर बघा फुल डायमंड वर्क केलेलं आहे, आणि धोतर आणि डायमंडचा जो कलर आहे ना तो 1 टनमध्ये. आणि तसाच पुढचा देखील गणपती बाप्पा आहे, जो की तो सुद्धा 1 टनमध्ये आपला पिंक कलरमध्ये दिसतोय. आणि मी पिंक कलर आहे ना, खरंच खूप गोड दिसते. हा बघा, बाप्पाचं स्वरूप तुम्ही बघू शकता. क्रॉस पाय आहे हा पण गणपती बाप्पा, एक पाय वर आहे, एक पाय खाली आहे, त्याच्यामुळे क्रॉस पाय. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना, तुम्ही बघू शकता बघा कशा प्रकारे डिझाईन केलं आहे त्याला, आणि खूप सुंदर दिसतं. जी लेस लावलेली आहे ना धोतरावर, खूप सुंदर आहे ती. आणि बाप्पाच्या कानामध्ये देखील काम केलं आहे, बघू शकता तुम्ही. हा बघा, सो खूप सुंदर दिसते बाप्पा. आणि पुढे आहे आपला दगडूशेठ गणपती बाप्पा, जो की 2 फूटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. बघू शकता, खूप सुंदर गणपतीचं काम केलेलं आहे. आणि बाप्पाच्या अंगावरती ना शेला टाकला आहे व्हाईट कलरमध्ये, आणि धोतर तुम्ही बघू शकता व्हाईट कलरमध्येच आहे. आणि जी लेस आहे ना धोतराची, ती थोडीशी गोल्डन टाईप आहे. सो ती आहे ना खूप सुंदर दिसते. लालबागचा राजा, जो की पूर्ण पिंक टोनमध्ये बाप्पाला केलेला आहे, आणि हा खरंच खूप गोड दिसतोय बाप्पा. काय माहिती का, हा बघा बाप्पाचं मुकुटाचं जो काम बघता तुम्ही, पूर्ण पिंक कलरमध्ये, पिंक कलरचे डायमंड यूज केले आहेत त्याला. आणि हातामध्ये जे की जी ज्वेलरी झालेली आहे ती बघू शकता तुम्ही, तिला पण एक पिंक कलरची अशी ज्वेलरी आहे. आणि बाप्पाच्या कानामध्ये सुद्धा तुम्ही सगळीकडे पिंक कलरची ज्वेलरी बघता, जी खरंच खूप युनिक वाटते. आणि जो बाप्पाचा जो पाठची जी प्राबॉल आहे ना, ती गोल्ड मेटॅलिक कलरमध्ये आहे, जी की खूप सुंदर दिसते. आणि ओव्हरऑल लालबागचा राजा खूपच सुंदर दिसतोय, बघू शकता तुम्ही. आणि पुढचा बाप्पा बघताय तुम्ही, 2.5 फूट आहे हा. आणि हा बाप्पा आहे ना बघा तुम्ही, एक युनिक डिझाईनमध्ये त्याला केलेलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट ज्वेलरी त्याला यूज केलेलं आहे, आणि खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. आणि बाप्पाचं धोतर बघताय तुम्ही, ग्रीन कलरमध्ये आहे, रॉयल ग्रीन कलर आहे. आणि त्याच्यावर स्ट्रक्चर आहे थोडा जो की ना तो कॅमेऱ्यामध्ये नीट कॅप्चर होत नाही, बट तो समोरला लाईव्हला बघायला खूप सुंदर दिसतंय. हा पण पिंक टोनमध्ये केलेला आहे, पूर्ण डायमंड वर्क आहे बाप्पावरती, तुम्ही बघू शकता. फुल वर्कवाले बाप्पा आहे ते. आणि बाप्पाचा धोतर शाईन कपड्यामध्ये आहे, जे की 2 कलर दिसतात, एक असा लव्हेंडर टाईप थोडा, आणि एक असा पिंक टाईप, जो की शाईन मारतोय कलर. आणि लेस पण बघा ना, ती प्रॉपर अशी मॅच झालेली आहे धोत्राला. सो खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा, बघू शकता. आणि इकडे बघतोय आपण ओपन सिंहासनवाला गणपती, हा बघा. आणि इथे पण तसंच आहे, ब्लॅक अँड व्हाईट टाईपमध्ये बाप्पाची ज्वेलरी केलेली आहे, फुल ज्वेलरी वर्क आहे. आणि बाप्पाचे दागिने आहेत नाही बघा, फुल ज्वेलरी वर्क आहे, आणि एकदम हेवी ज्वेलरी वाटते यूज केलं आहे. सो खूप सुंदर लुक दिसतोय बाप्पाचा, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण बघतोय क्रॉस बाजीराव पेशवा, हा बघू शकता तुम्ही. सिंहासनावरती जसा रूढ झालेला बाप्पा आहे ना, तसं आहे हा बघा, बघू शकता. हा ना गणपती 3 फुटाचा आहे ॲक्च्युली, खूप मोठा आहे आणि खूप सुंदर दिसते गणपती बाप्पा.
याची ज्वेलरी बघा इथं तुम्ही मेटल वर्क केलेलं दिसतं आपल्याला. हा जे बाप्पाची जे ज्वेलरी केलेली आहे ती मेटल वर्कने केलेली आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतं. आणि या बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना बघू शकता, एकदम असा ॲट्रॅक्टिव्ह वाटतोय बॉडी कलर. त्याच्यामुळे बाप्पा आहे ना खूप गोड दिसतोय. आणि बाप्पाचा जो धोतर आहे डार्क पिंक कलरमध्ये आहे आणि त्याच्यावर नक्षीकाम आहे, असं एकदम असं मोत्यांसारखं जसं आहे टिकल्यांसारखं, आणि खूप सुंदर दिसते. लेस पण एकदम खूप छान वाटते बाप्पाच्या याच्यावरती. आणि दागिने जे बघाल ना तुम्ही बघा मेटल वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये, सो खूप सुंदर दिसतंय. आणि पुढे बघू शकता आपण कृष्ण अवतारातला बाप्पा, हा बघू शकता क्रॉस बाप्पा आहे, हा मोरावरती बसलेला आहे आणि खूप सुंदर काम केलं आहे. बाप्पाच्या फेट्याला ना बघा 3 मोरपीस लावलेले आहेत आणि ब्रॉच देखील आहे तिथं. मोराचा ब्रॉच आहे, हा बघू शकता तुम्ही, मोराचा ब्रॉच आहे तिथे. आणि फेट्याची जी फुलं आहेत ना अतिशय युनिक दिसत आहेत. आणि बाप्पाचं ओव्हरऑल जे वर्क आहे ना डायमंड वर्क, सो खूप सुंदर आहे. आणि पुढे आपण बघतोय हा बघा क्रॉस कैची गणपती बाप्पा. बाप्पाचे जे पाय आहेत नाही बघा क्रॉस आहेत, 2 वेगवेगळ्या साईडला, त्याच्यामुळे क्रॉस कैची हे बाप्पाचं नाव आहे. आणि जी धोतरची जी स्टाईल आहे ना बघा पूर्ण अशी राऊंड अप आहे बघा, पूर्ण असा राऊंड मारलेला आहे दोन्ही साईडून. आणि बाप्पाचा जो शेला बघताय ना तो प्रॉपर बघा हवेमध्ये दिसतोय आपल्याला दोन्ही साईडला, या साईडला पण आहे या साईडला प्रॉपर हवेमध्ये शेला आहे बाप्पाचा. आणि त्याच्यामुळे ना खूपच सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. आणि आपण बघतोय फुल वर्क ज्वेलरी, लालबागचा राजा. ओ माय गुडनस, बाप्पाचा तुम्ही रूप बघू शकता किती गोड दिसतंय. हा म्हणजे हे जे वर्क केलेलं आहे ना ज्वेलरीवर ते खूप सुंदर दिसतं त्याच्यामध्ये गणपती बाप्पा. आणि जे तुम्ही साईडला जे हे बघताय ना तुम्ही ब्रॉच बघताना जे केलेले आहेत ज्वेलरीचे, ते खूपच असे लाऊड आहेत, खूप मोठे आहेत आणि ते ना खूप सुंदर दिसतात. आणि बाप्पाचा जर धोतर बघाल ना मँगो कलरमध्ये धोतर आहे, त्याच्यासोबत असं बारीक बारीक अशा टिकल्यांसारखे आहेत आणि खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. बाप्पाच्या अंगावरती तुम्ही शेळासुद्धा बघू शकता, खूप सुंदर दिसतोय हा गणपती बाप्पा. तुम्ही बघताय डबल लोट ओपन गणपती, हा बघू शकता खूप सुंदर गणपती बाप्पा दिसतोय. हा बघा खूपच गोड गणपती बाप्पा आहे आणि एकदम ना मनात बसून जातो बाप्पा. कारण की बाप्पाचा जो वर्क आहे ना डायमंडचा याचा ज्वेलरी वर्क त्याला मेटल ज्वेलरी यूज केलेलं आहे, त्याच्यामध्ये ना खूप हेवी लुक दिसतोय बाप्पाचा आणि खूप गोड दिसतोय बाप्पा. बघू शकता हा 2.5 फुटामध्ये बाप्पा आहे. आणि आपण आता पुढे बघतोय लालबागचा राजा जो की 3 फूट असणार आहे. आणि बाप्पाचा पहिला मुकुट आपण बघून घेऊ. मुकुटाला पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केलं त्यांनी आणि सर्व बॉल चेन वगैरे सर्व आहे आणि खूप सुंदर दिसते बाप्पा. जसे आपण मागे 2 बघितले लालबागचा राजा, त्याच्यामध्ये डायमंड ज्वेलरी होती हां, आणि याच्यामध्ये ना हा मेटल ज्वेलरी यूज केला आहे. त्याच्यामुळं हा जो बाप्पा आहे ना तो खूप युनिक आणि डिफरंट दिसतो आहे लालबागचा राजा. आणि बाप्पाचा जो धोतर बघताय ना तुम्ही हा बघा रेड कलरमध्ये आहे आणि त्याला लेस आहे. आणि मेन गोष्ट वाला गणपती बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये पूर्ण हेवी असा वर्क केलेला आहे डायमंड ज्वेलरीचा. सो खूप गोड दिसतो आहे बाप्पा. आणि बाप्पाचा जो धोतरचा जो बघताय ना तुम्ही हा लाईट बेब पिंक कलरमध्ये आहे. तर ॲक्च्युली फोनमध्ये खूपच वेगळा दिसतो आहे. आणि त्याचं हे बघता ना धोतराची जी लेस ती बघू शकता तुम्ही, त्याच्यावर ना असं मोती आणि डायमंड आहेत, तर ना खूप युनिक दिसत आहे. आणि बाप्पाचा जो ज्वेलरीचा जो वर्क केला आहे बघा पूर्ण डायमंडमध्ये आहे आणि तो ना खूप त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह दिसते बाप्पा. आणि हा बघू शकता पुढचा बाप्पा वर पाय जो की 2 फुटामध्ये असणार आहे. आणि हा बाप्पा आहे ना खूपच सुंदर दिसतोय. बाप्पाची ज्वेलरी बघा जरा डिफरंट आहे आणि असं ज्वेलरीचा जो कलर आहे ना बघू शकता तुम्ही कसा खूप गोड लुक देऊन जाते बाप्पासाठी. आणि मंडळी आता आपण बघतोय 2 फुटाचा दगडूशेठ जो की खूप असं हेवी आहे. कारण की बाप्पाच्या गळ्यामध्ये ना चैन आपल्याला पाहायला मिळते. हे बघा मी अजूनपर्यंत जरी कधी बघितली नव्हती दगडूशेठच्या गळ्यामध्ये अशी चैन, जशी ओरिजिनल बाप्पाच्या गळ्यामध्ये चैन असते तशी चैन त्याच्यामध्ये. आणि पूर्ण हेवी वर्क केलेला आहे बाप्पाचा बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. आणि त्याच्याच बाजूला आहे पुन्हा एकदा 2 फुटाचा दगडूशेठ, पण हा थोडा डिफरंट आहे.
बाप्पाचा शृंगार बघू शकता तुम्ही, पारंपरिक ट्रेडिशन पद्धतीने बाप्पाला धोतर आणि शेला टाकलेला बाप्पाच्या ह्याच्यावर. आणि बाप्पाच्या गळ्यात ना तुम्ही रुद्राक्षांची माळ बघू शकता. हे बघा, बाप्पाच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ आहे, म्हणजे की हा जो गणपती जो बघितला आपण जो फुल वर्कवाला आहे त्याच्यामध्ये ना चेन दिलेला आहे बाप्पाच्या गळ्यामध्ये, आणि तशी इथं रुद्राक्षांची माळ आहे जो खूप फिनिशिंग टच वेगळा देऊन जातो. आणि बाप्पाचा वरचा वर्क तुम्ही बघू शकता, मेटल वर्क केलेलं आहे पूर्ण. आणि आता आपण बघतोय 2 फुटाचा शिवरेकर बाप्पा. हा शिवरेकर आहे ना, जसे आपण मागचे शिवरेकर जे बघितले होते ते एक पारंपरिक पद्धतीने त्याचा धोतर आणि शेलाचा वर्क होता, पण हा आहे ना थोडा वेगळा आहे. हा क्यूट दिसतोय गणपती बाप्पा. त्याच्या पुढे बघतोय आपण 2 फुटाचा चौरंग बाप्पा, जो की खूप युनिक आहे. दोन्ही बाप्पा जर बघाल ना आपण, सेम ज्वेलरी आहे, धोतरचा कलर आणि शेलाचा कलर पण सेम आहे. बट हा जो बाप्पा आहे ना बघा, याचा फेटेची स्टाईल आहे ना जरा युनिक आहे, आणि त्याच्यावरती जी फुलं लावले आहेत ना तुम्ही बघू शकता, आणि वरती मखमलीसारखा असा पीस देखील लावला आहे बाप्पाच्या फेट्याला, आणि जो खूप फिनिशिंग टच चांगला देऊन जातो आपल्याला. आणि बाप्पाच्या हातामध्ये मोदक पण बघू शकता, एकदम क्यूट गणपती बाप्पा दिसतोय आपल्याला. 2 फुटामधला चौरंग. आणि हा बघा क्रॉस पाय टिटवाला बोलू शकतो आपण याला बाप्पाला, आणि खूप सुंदर बाप्पा आहे. पिंक टोनमध्ये त्याला केलेलं आहे बाप्पाला. इथले ज्वेलरीचं जर तुम्ही काम बघितलं ना, एकदम फुल लोडेड वर्क आहे ज्वेलरीचं. आणि हा बघू शकता राजेशाही गणपती बाप्पा 2 फुटामध्ये असणार आहे तो पण, आणि खूप सुंदर दिसते हा गणपती बाप्पा. आणि हा एक दगडूशेठ बाप्पा बघू शकतो तुम्ही, जो की 1.5 फुटामध्ये फुल वर्कवाला बाप्पा आहे. पूर्ण बॉल चेन वगैरे लावले आहेत बाप्पाला, तुम्ही बघू शकता सर्व बॉल चेन वगैरे आहे. आणि इकडे ही मेटल ज्वेलरी याला बोलतात, जी की हेवी दिसते खूप. आणि बाप्पाच्या गाळ्यामध्ये ना तुम्ही बघू शकता तर रुद्राक्षांची माळ घातली. आणि हा जो पेंडंट जो आहे तुम्ही बघू शकता, जसं बाप्पाच्या जो पुण्याचा दगडूशेठ बाप्पा जो आहे ओरिजिनल, त्याच्या गळ्यामध्ये जशी असते ना जो हा हार, त्याच प्रकारचा हा हार आहे. आणि गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळसुद्धा बघू शकता आपण. म्हणजे टॉप टू बॉटम असा बाप्पा आहे ना, हा ओरिजिनलसारखा जसा लुक केला आहे बाप्पाचा. म्हणजे पुढं बघतोय आपण 2.5 फुटाचा एक शेषनागवाला गणपती बाप्पा, जो की खूप सुंदर दिसतोय. बाप्पाला ना ओरिजिनल केस लावले आहेत तुम्ही बघू शकता, आणि वर बाप्पाच्या फुलंसुद्धा आहेत. आणि ओ माय गुडनेस मंडळी, आता आपण बघतोय 4 फुटाचा दगडूशेठ बाप्पा फुल वर्कवाला आहे. आणि बघता क्षणी बाप्पाच्या प्रेमात पडावा असा बाप्पा या खूप सुंदर गणपती बाप्पा दिसते बघू शकतो तुम्ही, जो की डिस्प्लेमध्ये आहे त्यांच्या. आणि आपण काच सरकवून बघूया त्याला आता. ओ माय गुडनेस. सो मंडळी, बाप्पाची जी लिखाई वगैरे आहे ना बघा, ओरिजिनल जशी त्या गणपतीची असते ना तशीच आहे, सेम टू सेम ॲज इट इज दगडूशेठ वाटतं बघा. आणि जो ओरिजिनल बाप्पा आहे ना त्याची पण उंची आहे ना तीच आहे, म्हणजे हाईट जी आहे ना बाप्पाची 4 फुटाचाच बाप्पा आहे, 4.25 फुटाचा. आणि हा पण तेवढाच आहे 4 फुटाचा, जो की ओरिजिनल वाटते, प्रॉपर ओरिजिनल गणपती बाप्पा. खरंच खूप, म्हणजे मला तरी पर्सनली हा गणपती बाप्पा खूपच आवडला आहे. आणि बाप्पाचं तुम्ही ज्वेलरीचं काम बघाल ना बघा, कानामध्ये वगैरे पूर्ण ज्वेलरी वर्क केलेलं आहे. आणि बाप्पाच्या कानातल्यामध्ये तुम्ही फुलाचं पेंडंट पण बघू शकता, खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटते. आणि वर आहे ना, वर हे बघा सगळीकडे पानाचे पेंडंट बघायला भेटतात आपल्याला बघा, सगळीकडे पानाचे पेंडंट. आणि जो बाप्पाचा समोरचा जो आहे ना, इथे पण एकदम हेवी मेटल ज्वेलरी यूज केलेली आहे, ते खूपच छान लुक देत आहे. आणि बाप्पाचे दागिने बघायला तुम्ही बघा, जसा बाप्पाच्या गळ्यात ओरिजिनल जो हार असतो ना तो बघा, जो 3 पेंडंटचा असतो हा बघा, जसाच्या तसा ॲज इट इज जसाच्या तसा तो आपल्याला पाहायला मिळतो. 3 पेंडंट आहेत त्याला, आणि वरतीसुद्धा एक हार बघायला भेटतो, आणि एक गळ्याजवळ, म्हणजे प्रॉपर ओरिजिनल जसं दगडूशेठ बाप्पा आहे ना तसाच ॲज इट इज जशाच्या तसा तो बाप्पा आहे. आणि आता आपण बघतोय 4 फुटाचा डबल लोडवाला गणपती बाप्पा बघू शकता. अजून तुम्हाला मी लांबून दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल्स सांगतो बाप्पाची. हे बघा बाप्पाचं मुकुटाचं काम बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर प्रमाणे असं केलेलं आहे. हा बघा पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केलेलं आहे. बाप्पाच्या हातामध्ये सुद्धा पूर्ण ज्वेलरी आहे, आणि व्हाईटमध्ये आहे, आणि त्याला लेस गोल्डनमध्ये आहे, आणि पूर्ण हवेमधला असा हे बघू शकता तुम्ही शेला. आणि धोतर बघा बाप्पाचा, खूपच सुंदर गोल्डन कलरमध्ये धोतर आहे, आणि लेस त्याला मोत्यांची लेस आहे, की खूप सुंदर दिसतो आहे. आणि बाप्पा ना फर्निचरवरती बसलेला आहे, साईडला 2 लोड आहेत बाप्पाच्या, आणि खूपच सुंदर गणपती बाप्पा दिसते बघू. आणि मंडळी आता आपण बघतोय 2 फुटाचा शिवरेकर बाप्पा, आणि खूप सुंदर आहे, अप्रतिम असा गणपती बाप्पा आहे. बघता क्षणी बाप्पाच्या प्रेमात पडावा असा गणपती बाप्पा आहे. व्हाईट धोतर, व्हाईट शेला, आणि फुल मेटल वर्क केलेला गणपती बाप्पा आहे. आणि ही जी मेटल वर्कची जी ज्वेलरी आहे ना ती बघू शकता, गोल्ड तर आहेच मध्ये, आणि साईडला ना थोडंसं ब्लॅक कलरची सुद्धा तुम्ही ज्वेलरी बघू शकता. त्याच्यामुळे ना
खूप डिफरंट आणि युनिक लुक आपल्या बाप्पाचा पाहायला मिळतो आणि खूपच सुंदर गणपती आहे. बाप्पाचे तुम्ही पैंजणसुद्धा बघू शकता ना, ते सुद्धा पूर्ण असं आहे वर्क केले आहेत हे बघा. आणि ओव्हरऑल हा गणपती बाप्पा जो आहे ना शिवरेकर, तो खूपच छान गणपती बाप्पा दिसतोय. आणि पुढे आपण बघतोय वर पाय टिटवाळा हा बघा, हे खूप सुंदर आहे गणपती बाप्पा बघा. पूर्ण वर्क केलेलं आहे बाप्पाचं. आणि बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना, सो तो ना खूप असा इफेक्टिव्ह वाटतोय. सो खूप गोड लुक आला आहे बाप्पाला. आणि धोतर ॲज इट इज जसं तसा व्हाईटमध्ये मारलेला आहे. आणि शेलाला आहे ना फक्त त्यांनी ना ही लेस टाकली बघा. शेला आहे ना जरा युनिट आहे, ट्रान्सपरंटवाला आहे. सो खूप गोड दिसतोय हा गणपती बाप्पा. आणि पुढे सुद्धा 2.5 फूट चौरंग बाप्पा तुम्ही बघताय. वरती बाप्पाच्या फेट्याला पीस लावलेलं आहे आणि डिफरंट कलरची फुलं यूज केले आहेत. आणि पूर्ण पिंकमध्ये 1 टोनमध्ये बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे आहे ना थोडा लव्हेंडर टाईपमध्ये असा धोतर आहे बाप्पाचा, जो की खूप छान दिसतो आहे. आणि ज्वेलरी आणि धोतर जो आहे ना तो एकदम असा मॅच होऊन गेला आहे. आणि आता आपण बघतोय आसन मांडी चौरंग बाप्पा, खूप सुंदर आहे. आणि हा बाप्पाचा जो तुम्ही कलर बघताय ना बघा, थोडासा ग्रे कलरमध्ये बाप्पा आहे. मी आतापर्यंत असा बॉडी कलर पाहिला नव्हता, जो की खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा हा बघू शकता. आणि बाप्पांच्या डोळ्यातली आखणी आहे ना, बघा इथे असं ना रेड थोडं दाखवलं आहे, रेड स्पॉट, त्याच्यामुळे ना खूपच सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. आणि बाप्पाच्या दागिन्यांचा विचार केला ना बघा, डायमंड ज्वेलरी यूज केलं आहे बाप्पासाठी. आणि खूप सुंदर दिसतोय बाप्पाला. धोतर बाप्पाचं ओरिजिनल आहे आणि फक्त याची लेस आहे ना ती लावली, त्याच्यामुळे ना बाप्पा खूपच असं सुंदर दिसतोय बघू शकता. आणि पुढे आपण बघतोय ओपन सिंहासनवाला गणपती बाप्पा. आणि अगोदर जसे आपण हे बाप्पा पाहिले ना क्रॉस कैची पाय, हा बघा हा आहे ना हवेत तर हे आहे, पण याचं एक्स्ट्रा वर्क काय माहिती आहे का बाप्पाच्या गळ्यात नाही बघा, मोत्यांच्या माला घातलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना सो ओव्हरऑल जो लुक आहे ना बाप्पाचा तो खूप छान दिसतोय. बाप्पाच्या गळ्यातल्या मोत्यांच्या माला तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसतोय बाप्पा. आणि खूप गोड लुक आहे बाप्पाचा. माय गुडनेस, खूप सुंदर गणपती बाप्पा आपण बघतोय. 3 फुटामधला चौरंग आपण बघतोय, हा बघू शकता तुम्ही. एकदम गोड आणि शांत गणपती बाप्पा वाटते, अतिशय देखणा गणपती बाप्पा आपण म्हणू शकतो. खूप सुंदर आहे बाप्पाचं काम. आणि जी लिखाई आहे ना बाप्पाची बघा, बाप्पाच्या लिखाईवरती ना मोराचं काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि मेटल वर्क पूर्ण ज्वेलरी आहे ही बघा, मेटल ज्वेलरीचं वर्क केलं आहे बाप्पाला. आणि ओव्हरऑल बाप्पा खूप सुंदर दिसतोय. आणि पुढे आहे एक 3 फुटाचा व्यंकटेश, बघू शकता तुम्ही. व्यंकटेश म्हणजे जगन्नाथ स्वामींचा हे आहे, सिम्बॉलिझम आहे, बघू शकता तुम्ही. तर त्याच्यामुळे बाप्पाचं नाव व्यंकटेश असं पडलं आहे. आणि बाप्पाचं जो सिंहासन आहे ना बघा, त्याला पण असं जगन्नाथ स्वामींचं हे लावलेलं आहे, बघू शकता. दोन्ही साईडला तसंच आहे. आणि बाप्पाची लिखाईसुद्धा तशी. आणि मेन म्हणजे काय म्हणते का, बाप्पाचा जो मुकुट आहे बघा तिथे पण तेच आहे. आणि खूप गोड दिसतो हा बाप्पा. व्यंकटेश 3 फुटाचा. आणि बाप्पाच्या हातामध्ये शंखसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना एकदम जसं तो मोरपिसी कलर जसं म्हणतो ना आपण, त्या कलरमध्ये आहे. आणि बाप्पाचा शेला व्हाईटमध्ये आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप गोड दिसतोय गणपती बाप्पा, बघू शकता. खूप गोड गणपती बाप्पा हा बघा. बाप्पा सिंहासनावरती बसलेला आहे, फर्निचरवाला बाप्पा आहे हा, फर्निचरवाला 3 फुटामध्ये. आणि बाप्पाचं वर्क तुम्ही बघू शकता, खूप सुंदर वर्क आहे हा बघा. आणि ही पण लिखाई आहे ना अतिशय सुंदर आहे बाप्पाची. मेन काय माहिती आहे का बघा, लिखाईचा कलर जो आहे ना असं ब्ल्यूमध्ये आहे. आणि जी बाप्पाची जी ज्वेलरी वगैरे आहे ना ती पण त्याच टोनमध्ये आहे. आणि बाप्पाचा जो शेल आहे बघू शकता एका टोनमध्ये आहे सर्व. बाप्पाची पूर्ण ज्वेलरी केली बघा, हातांमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता ज्वेलरीचं वर्क पूर्ण आहे. आणि ओव्हरऑल हा गणपती बाप्पा खूप सुंदर दिसतोय.